ईश्वरी माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरीने अर्णवसाठी आता सरबत आणलेला असतो आणि अर्णवला ती सांगत असते की हा सरबत जरा पिऊन घ्या, पण अर्णव त्या सगळ्याला नकार देतो. अर्णव म्हणत असतो की मला आता काहीसुद्धा नको आहे. त्यावर ईश्वरी म्हणते, मी तुमचं ऐकणार नाही आहे, म्हटलंय ना तुम्हाला थोडं का होईना खावंच लागणार आहे, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवला सांगत असते की तुम्हाला ना तुमच्या डोक्यावर बर्फ ठेवायची गरज आहे, कारण त्यामुळेच आता तुमची चिडचिड होते आणि मला असं वाटतं की तुमची चिडचिड थांबायला हवी. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय, जरा तुम्ही हे सरबत पिऊन घ्या. तुम्ही असं ऐकणार नाही आहे का? तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की तुम्ही ऐकलं नाही तर मी कशा पद्धतीने तुम्हाला ज्यूस पाजू शकते ते. तर अर्णव म्हणत असतो की ईश्वरी खरंच सांगतोय, माझा आता मूड नाही आहे. अर्णव ईश्वरीला असं सगळं काही बोलत असतो. ईश्वरी अर्णवला समजावत असते आणि आपल्याच घरातले आहेत, तुम्ही एवढं सगळं त्यांना बोलायला नको होतात. त्यावर अर्णव बोलतो, मग ती लोक तुझ्याशी बोलताना काय व्यवस्थित बोलत होती का? मला ना तुझा अपमान झालेला सहन होत नाही. हे सुद्धा आता अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं. दारात उभं राहून हे सगळं काही आता राकेश ऐकत असतो. राकेशला हे सगळं ऐकतच मजा येत असते, का तर आता आपल्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये भांडणं लागली आहेत, ही गोष्ट त्याच्यासाठी एक नवीन असते आणि त्यामुळेच आता तो खूप जास्त खुश झालेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव म्हणत असतो की मी तुला म्हटलंय ना मला हा ज्यूस नको आहे म्हणून. मला ना खरंच वैताग आला आहे. मला कळतच नाही आहे की घरातले सगळेजणं असा विचार कसा काय करू शकतात. अर्णवला ईश्वरी म्हणते की तुम्ही ऐकणार नाही आहेत का? मग मला माझ्या पद्धतीने तुम्हाला ज्यूस पाजता येतो, असं देखील आता अर्णव जो आहे तो बोलत असतो. त्यावर ईश्वरी म्हणत असते की या सगळ्या काही गोष्टी तर ठीक आहेत. तेवढ्यातच आता तिथे राकेश आलेला असतो. राकेश आल्यावर म्हणतो की मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं ना, कारण आहे ना मला ना खूप जास्त वाईट वाटते. माझ्यामुळे तुमच्यावर ही सगळी वेळ आली आहे ना, हे नको नको वाटतंय मला. म्हणूनच म्हटलं तुमच्याशी जरा बोलावं, तुमच्याशी मन मोकळं करावं, असंही आता म्हटलं जात असतं. आणि त्याच वेळेला तो जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलत असतो ना, तेव्हा मात्र आणि ईश्वरी शांतच असतात. त्याचं बोलणं ऐकतच राहतात. इकडे राकेश जो आहे तो मात्र अर्णवला समजावत असतो आणि म्हणत असतो की मला ना काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी. बहुतेक आहे ना हे सगळं काही माझ्यामुळे होते. खरंच मी तुमची मनापासून माफी मागतो. प्लीज माझं ऐकून घ्या, असंही बोलून आता तो बोलायला सुरुवात करतो. मी फक्त व्यवस्थितच खरं तर सांगितलं होतं अंजली यांना मी फक्त म्हटलं की आपल्यामध्ये किती चांगलं नातं निर्माण झालं आहे ना, म्हणजे तुम्ही आपलेपणाने किती सगळ्या काही गोष्टी करता, हेच मी त्यांना बोललो. पण त्यांनी या सगळ्याचा कसा चुकीचा अर्थ काढला. माझ्या तर या सगळ्या गोष्टी काहीच कळण्याच्या बाहेर होत्या. खरंच या सगळ्यासाठी मी तुमची माफी मागतो. खरंच हे सगळं काही व्हायला नको होतं. यानंतर अशा चुका माझ्यामुळे होणार नाहीत. माझ्यामुळे घरात भांडणं होणार नाहीत, याची मी काळजी घेईन. कारण मला माहिती आहे तुमच्या नजरेत मी काही चांगला नाही. पण त्याचबरोबर मला ना माझी बायको म्हणजेच अंजली मॅडम सांगतात की मी खूप चांगला आहे म्हणून. नेमका मी कसा आहे ना, माझ्या ह्या मेमरी गेल्यामुळे ना खरंच मला काही कळत नाही आहे. मला जर काही गोष्टी कळल्या असत्या ना तर सगळं काही बरंच झालं असतं, असंही आता सांगितलं जातं. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता अर्णव आणि ईश्वरी ऐकत असतात तेव्हा ते म्हणत असतात की इट्स ओके, राहू दे. अर्णव आणि ईश्वरी कसं कसं आता सावरून घ्यायचा प्रयत्न करत असतात. तर दुसरीकडे मात्र आता पुन्हा तो माफी वगैरे मागत असतो, हात जोडत असतो. अक्षरशः त्याने आता अर्णवच्या पायापाशी लोळणच घातलेलं असतं आणि त्यावर अर्णव म्हणतो की इट्स ओके. त्यानंतर तो आता तिथून जायला निघतो. तर जातानाच तो हसतच म्हणत असतो की ॲक्टिंग केली ना तर अशी जमायला हवी.
एकदम अशी परफेक्ट असंही तो आता म्हणून एकटाच खुनशी हसत असतो. त्यानंतर तो आता तिकडनं बाहेर पडतो. दुसरीकडे वल्लरी आजी आता बोलत असतात. तर आजी ही वल्लरीला म्हणत असते की हल्ली चिंटूचं वागणं ना खूपच बदलत चाललेलं आहे. म्हणजे चिंटू आहे ना सध्या आपल्याशी चांगलं वागत नाही आहे. याला सर्वस्वी जबाबदार ती ईश्वरीच आहे. म्हणजे ईश्वरीच्या सांगण्यावरूनच तो आपल्यासोबत अशा पद्धतीने वागायला लागलाय. मग वल्लरीसुद्धा त्यामध्ये खत पाणी घालत असते. वल्लरीला नाहीतरी भांडणं लावायचीच असतात. या ना त्या कारणावरनं मग वल्लरी मुद्दामूनच भांडणं लावत असते आणि आजीला ईश्वरीबद्दल सांगून अजून भडकवते. आणि त्याच वेळेला इथे मामा हा आजीला समजवायला आलेला असतो आणि मामा आजीला म्हणत असतो की मान्य आहे ज्या काही गोष्टी झाल्या आहेत त्या चुकीच्या आहेत, पण तरीसुद्धा ना माझं काय म्हणणं आहे ऐकून घेतेस का आई? विषय कशाला उगाच ताणायचा आहे? चल ना, कशाला उगाच या भांडणाचा एंड करायचा आहे? आपण आहे ना ही भांडणं मिटवून टाकूया, असं देखील आता मामा जो आहे तो बोलत असतो. वल्लरीमध्येच बोलत असते की काय गरज आहे हो तुम्हाला या सगळ्या काही गोष्टी बोलायची? मग आता इकडे मामीही बोलत असते की हो ना, अरे मला समजतंय रे अविनाश काय चाललंय ते. काही झालं ना तरीसुद्धा मला ना आता या विषयावर बोलायचं नाही आहे. कारण आता खूप जास्त झालं आहे. ईश्वरी एवढं अति करते ना तरीसुद्धा प्रत्येक वेळेला आपण तिला का म्हणून पाठीशी घालायचं? म्हणूनच मला या सगळ्या गोष्टी नको वाटतात. म्हणून मी तुला सांगते की मला या सगळ्या गोष्टी नको आहेत. असं आता म्हटल्यानंतर मामा समजवायचा प्रयत्न करतात, पण तरीसुद्धा आजी काही ऐकायला तयार नसते. आणि त्यामुळेच आता वल्लरीचा प्लॅन सक्सेस होत असतो. कारण तिला या घरात ईश्वरीमुळे भांडणं हवी असतात आणि आज तशीच भांडणं होत असतात. त्यामुळे तिला आता बरं वाटत असतं. त्यातच तिला आजी ही साथ द्यायला असतेच. आजीलाही ईश्वरीचं वागणं पटत नसतं. म्हणून ती म्हणते की हे सगळं ना त्या ईश्वरीच्या आईमुळे होते. ती जर अशी असेल तर ईश्वरीसुद्धा. इकडे अर्णव शांत बसलेला असतो. तेच आता ईश्वरी अर्णवसोबत बोलायला आलेली असते. अर्णवला ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला काय वाटतंय? घरातले सगळेजण नाराज आहेत, पण तुम्हीसुद्धा वाद वाढवायला नको होते. अर्णव म्हणतो की मग त्यांचं सगळं काही ऐकून घ्यायला हवं होतं का? मला त्यांच्या कोणत्याच गोष्टी आवडल्या नाही आहेत. ती लोकं ना अतिच करतात. मला त्या गोष्टी नको वाटतात आणि म्हणूनच मी या सगळ्याबद्दल जे आहे ते बोलवून टाकलं. त्यावर मात्र आता उद्या फॅब्रिकचं सुद्धा उद्घाटन आहे. त्यासाठी रेडी व्हायचं आहे. काय म्हणजे आता एवढं सगळं झालेलं असताना सुद्धा तुम्ही ईश्वरी फॅब्रिकचं उद्घाटन करणार आहात? मग मग काय झालं? मग आता ईश्वरी म्हणत असते पण या सगळ्याला सगळीजण येतील असं वाटतंय का? हो, का नाही येणार? येतील ना. मग आता या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यानंतर आता अर्णव जो आहे तो म्हणत असतो की हो येतील सगळ्याच जणे, तू काळजी करू नकोस. मग अर्णवला ईश्वरी म्हणत असते की हे सगळं ना माझ्या बाबतीत का घडतंय ना याचं कारण मला माहिती आहे. याचं कारण फक्त आणि फक्त माझी आई आहे. कारण अजूनही कोणतेच पुरावे मिळत नाही आहेत ना, त्यामुळे या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने घडतायत. आणि म्हणूनच मला ह्या सगळ्या गोष्टींना बघूनच ना खूप जास्त राग येतोय. कारण माझ्या आईमुळे आपल्याला सहन करावं लागते, पण पुरावा जर मिळाला ना तर नक्कीच सगळ्या काही गोष्टी ठीक होतील, असं देखील आता ईश्वरी सांगत असते. वरतून ईश्वरीचं असंही म्हणणं असतं की अर्णव सर तुम्ही एकदा ऐकून घ्या आणि मला काय म्हणायचं आहे ते बघा. एकदा घरच्यांशी बोलून बघा. त्यांना या उद्याच्या इव्हेंटबद्दल सांगा. जर उद्याच्या इव्हेंटला सगळेच जण आले तर खूपच बरं होईल. मला तर तेच वाटतं. पण आता अर्णव जो आहे तो म्हणत असतो की या सगळ्या काही गोष्टी ठीक आहेत, पण मला काय म्हणायचं आहे ऐकतेस का तू? या सगळ्या काही गोष्टी आपण तर करतोय, पण मला एवढंच वाटतं की सगळीजणं यायला हवीत. तर यावेळेला आता अर्णव आणि ईश्वरी खाली जातात आणि सगळ्यांनाच आता अर्णव बोलतो की मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. मग अर्णवला विचारलं जातं की काय? मग इथे लगेचच म्हटलं जातं की आम्हाला माहिती आहे की तुला काय म्हणायचं आहे ते. मग काय बोलायचं आहे? मग त्याच वेळेला जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता
अंजली म्हणत असते की तू आम्हाला ईश्वरी फॅब्रिकच्या उद्याच्या उद्घाटन सोहळ्यालाच बोलवत असशील ना, तर आम्ही सरळ सांगतो की आम्ही येणार नाही आहे. त्यावर अर्णव म्हणतो की का तुम्ही लोक असं करताय, प्लीज प्लीज असं काही करू नका, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे अर्णव जो आहे तो म्हणत असतो की बघा, मी माझं सांगायचं काम केलं, पण जर तुम्हाला यायचं नसेल तर मी त्याला काहीच बोलू शकत नाही. त्यावर आता आजी बोलत असते की आम्ही एकाच अटीवर येऊ, कारण ईश्वरी फॅब्रिक हे नाव तू बदली करायचं आणि तेव्हाच तेव्हाच आम्ही या सगळ्या गोष्टींसाठी तुझ्याबरोबर येऊ. अर्णव म्हणतो की हे सगळं शक्यच नाही आहे, ईश्वरी फॅब्रिकचं नाव मी काही चेंज करणारच नाही आहे, असं देखील आता अर्णवने म्हटलेलं असतं. त्यावर आता राकेशही मध्येच पडतो आणि म्हणत असतो की उगाच कशाला विषय वाढवताय, आपण हा विषय प्लीज इथेच मिटवूया, असंही आता सांगितलं जातं. पण दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की तिने स्पष्ट नकार दिलेला असतो, जोपर्यंत तू ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही सांगतो त्या पद्धतीने करत नाही, तोपर्यंत आम्ही सुद्धा या सगळ्याला काही तयार होणार नाही, असं स्पष्ट सांगून टाकलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता वल्लरीसुद्धा मध्ये पडते आणि हे सगळं काही त्या ईश्वरीमुळे होते असं देखील आता म्हटलं जातं. त्याच वेळेला आता अर्णव म्हणत असतो की काही झालं तरी तुम्हा लोकांना यावं लागणार आहे, मी फॅब्रिकचं नाव चेंज करणार नाही. कशाला आम्ही येणार नाही, आम्हाला माहिती आहे, तू ईश्वरी घरच्यांना बोलव, आम्ही तर येऊ शकणार नाही आहे, हे तुला चांगलंच माहिती आहे. मग अर्णव सांगतो मी नाव बदली करणार नाही आहे, जे नाव आहे तेच नाव मी ठेवणार आहे, तुम्हाला काय करायचं आहे ते करा, बाकी मला काहीसुद्धा माहीत नाही, हे अर्णवने ठणकावून सांगितलेलं असतं. अर्णव जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ठणकावून सांगतो ना, तेव्हा मात्र आता आजीलासुद्धा तिच्या मतावर ठाम राहायचं असतं की जोपर्यंत तू नाव बदली करत नाही तोपर्यंत आम्ही येणार नाही, कारण ईश्वरीच्या आईमुळे आपल्याला काय काय ऐकायला भेटते आणि त्यामुळेच आता आम्हाला या प्रोग्रामला यायचं नाही आहे, सरळ स्पष्ट सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळेला आता कोणाचंही ऐकत नाही, तर आता तो तिकडनं निघून जातो. अर्णव जेव्हा तिकडनं निघून जातो ना, तेव्हा मात्र आता ईश्वरीही त्याच्या मागे मागे जाते. तिला असंच वाटत असतं की अर्णवला थांबवावं. इकडे आता सापशिडीचा खेळ रंगलेला असतो, इकडे त्यांचा खेळ रंगलेला असतो. तेच आता इकडे तो म्हणत असतो की बघ, आता मीच जिंकणार आहे आणि मी जिंकलो ना की तुला आईस्क्रीम पार्टी देणार आहे. त्यावर नमू म्हणत असते की असा कसा जिंकशील रे, प्रत्येक वेळेला साप चावला की तू खाली जातोस. नाही बघ, मी जिंकणारच आहे. अगं हे असे खेळ आपण लहानपणीसुद्धा खेळायचो, तुला माहीत नसेल पण मी तुला सांगतोय ना, आपण हे लहानपणीसुद्धा खेळ करायचो अंगणामध्ये. त्यावर नम्रता म्हणते की हो, मला आठवत आहेत ना काही गोष्टी. आणि त्यानंतर आता त्यांचा खेळ हा रंगतच चाललेला असतो. तेच आता नमूच्या फोनवर आहे ना फोन आलेला असतो आणि नमू जी आहे ती आता आपल्या आईसोबत फोनवर बोलत असते. तर आता सुप्रिया नमूला म्हणत असते की नमू, अजूनसुद्धा तू किचनमधून आलीस कशी नाही, कारण आता ती तिकडेच त्या क्लाउड किचनमध्येच थांबलेली होती आणि तरीसुद्धा ती आलेली नसल्यामुळेच आता खूप काळजी वाटत होती, शेवटी सुप्रियाला आई असल्यामुळे. इकडे ह्यांचा सापशिडीचा खेळ रंगलेला असतो, हे थोडी ना तिला माहिती होतं. ती आता म्हणत असते की अगं तू अजून आली कशी नाहीस. त्यावर आता नम्रता सांगत असते की खरं तर ना मी निघणारच होते, पण काय ना आमचा इथे खेळ रंगला आहे. कोण कोण खेळते तुझ्यासोबत. अगं मी आणि शुभू नाही का, दोघंही जण सापशिडी खेळत बसलोय. काय, तो तर मला म्हटला होता की त्याला कामाला जायचं आहे. हो, तो कामाला जाणार होता, पण त्याचं काम आहे ना कॅन्सल झालं, म्हणूनच मग तो मला म्हटला की आपण सापशिडी खेळूया. तसंही मलाही निघायला वेळ होत होता, मग थोडा वेळ टाईमपास केला. मग आता सुप्रिया ही नमूला म्हणत असते की हे सगळं तर ठीक आहे, पण लवकर घरी या. त्याच वेळेला शुभू सांगतो की आईला सांगून ठेव की आपण आईस्क्रीम खायलासुद्धा जाणार आहोत. मग आता ती सांगत असते की आम्ही ना आईस्क्रीम खायलाही जाणार आहोत, असं सांगितल्याबरोबर आता मात्र इकडे सुप्रिया नमूला म्हणत असते की जे काही करशील ते लवकर कर आणि घरी ये, कारण मला असं वाटतं की जास्त वेळ जर बाहेर थांबलीस तर पुन्हा प्रॉब्लेम, पुन्हा माहिती ना आकाश आणि तुझ्यामध्ये भांडणं होतात आणि तीच भांडणं मला नको आहेत, म्हणूनच मी तुला सांगते की लवकर ये. नमू म्हणत असते की असं काही होणार नाही, काळजी करू नकोस, असं देखील आता सांगितलेलं असतं.
मग आता तरीसुद्धा जी काळजी आईला वाटत असते ती खरंच स्वाभाविकच आहे, कारण पुन्हा त्यांच्यामध्ये भांडणं नको असंच वाटत असतं. आणि म्हणूनच तिने आता सांगितलेलं असतं की लवकर घरी ये, पुन्हा जर त्याला कळलं तर तुमच्यात भांडणं होतील. मग आता तीही म्हणते की हो हो मी येते आहे, नको काळजी करू आई, असं बोलून तिने आता आईचा फोन ठेवलेला असतो. तोपर्यंत इकडे ना आता जो शुभू असतो ना, तो सापशिडीचा खेळ हा जिंकलेला असतो. शुभू हा खेळ जिंकल्यामुळेच आता शुभू खूप जास्त खुश असतो आणि सांगत असतो की चल आता आपण आईस्क्रीम पार्टी करूया. तर आता नमू नाराज असते, कारण ती हरलेली असते ना. पण या सगळ्याचा आनंद मात्र शुभूला झालेला असतो. शुभू म्हणत असतो की असंच मी तुझ्या आयुष्यात ना आकाशला सुद्धा बाजूला करणार आहे, जसं या सोंगटीला केलं. इकडे आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की काय करायचं आहे, घरातले असे का करतायत. मग अर्णव म्हणतो की मला काही फरक पडत नाही कोण आलं किंवा नाही आलं, पण मी तर जाणार आहे आणि उद्याचं आपलं हे फॅब्रिक परफेक्ट होणार आहे, या गोष्टीसुद्धा आता सांगितल्या जातात. पण आता ईश्वरी म्हणत असते की जरा तुम्हाला काही गोष्टी कळतायत का, हे सगळं काही चुकीचं वाटतंय मला. तर ही लोक पण येणार नसतील ना तर मलाही यायची इच्छा नाही आहे. त्यावर आता अर्णव म्हणत असतो की असं कसं बोलतेस तू, येऊ देत ना, नाही तर नको येऊ देत, आपण जाणार आहोत, तुझ्या फॅमिलीला बोलव, आपण एन्जॉय करूया. पण आता ईश्वरीला हे मान्य नसतं, म्हणजे ईश्वरीला वाटतं की तिच्यामुळे हे सगळं होतं आहे आणि म्हणूनच मग ती बोलत असते की सॉरी, पण मी काही झालं तरीसुद्धा येणार नसतील माझ्या घरातले तर मी सुद्धा येणार नाहीत आणि मी तुमच्याबरोबर येणार नाही, या मतावर मी ठाम आहे. या गोष्टीसुद्धा आता तिनं डायरेक्टली सांगून टाकलेल्या असतात. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो तर चकितच होतो की काय करायचं, म्हणजे ईश्वरीला एवढं सगळं सांगून समजावूनसुद्धा कळत नाही आहे. अर्णव म्हणतो की असं करू नकोस, मी काय सांगतोय त्या नीट गोष्टी ऐक, पण तरीसुद्धा ईश्वरी ऐकत नसते. मग ईश्वरी रागावून तिकडनं निघून जाते. अर्णवचं डोकं काम करण्याचं झालेलं असतं, त्याला सुचत नसतं की अशा वेळेला काय करता येईल ते. पण आता ईश्वरीचं मत ईश्वरीने ठामपणे सांगून टाकलेलं असतं की तिला काही झालं तरीसुद्धा या सगळ्या काही गोष्टी नको आहेत. मग जर फॅमिलीतले मेंबर्स येणार नसतील तर तिथे मीही येणार नाही. एकतर तुम्ही नाव बदली करा, नाहीतर घरच्यांना इन्व्हाइट करा. नाव अशा अचानक वेळेला बदली करू शकत नाही, काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, त्यामुळे नाव असं बदली करता येत नसतं. म्हणूनच आता या सगळ्या काही गोष्टीला तिने नकार दिलेला असतो आणि त्याने सरळ स्पष्ट सांगितलेलं असतं की सॉरी, पण मला ह्या गोष्टी जमणार नाहीत. मग आता या गोष्टी जमणार नाहीत म्हटल्यावर ईश्वरीही सांगते मग मलाही उद्या तुमच्याबरोबर यायला जमणार नाही, असं ईश्वरीने सरळ सांगितल्यानंतर थोडंफार वाईट का होईना वाटत असतं अर्णवला असं वाटत असतं की काही झालं तरी ईश्वरीने असं पाहिजे, ईश्वरीने आपल्यासोबत यायला पाहिजे. पण या सगळ्या गोष्टी सगळ्या उलट्या झालेल्या असतात, त्यामुळे थोडाफार का होईना अर्णवला टेन्शन येत असतं. दुसरीकडे आता अर्णवला फोन आलेला असतो, जिथे राकेश बँगलोरला गेलेला होता तिथे त्याने अर्धवट काम सोडलेलं होतं, जे म्हणजे क्लायंटच्या सही घ्यायचं. ते काम सही घ्यायचं राहिल्यामुळे आता अर्णव थोडा टेन्शनमध्ये येतो, कारण अचानक त्याला फोन आलेला असतो की एका सहीसाठी पुन्हा एकदा बँगलोरला त्याला जावं लागते की काय, अशी कुठेतरी आता भीती मनामध्ये वाटू लागलेली असते. आणि म्हणूनच अर्णवने आता म्हटलेलं असतं की ओ शिट. तर दुसरीकडे मात्र आता अंजली जी आहे ती थोडी नाराज असते, कारण तिलासुद्धा ह्या चिंटूचं वागणं काही पटत नसतं. चिंटू जे काही करतोय त्या गोष्टी नको नकोशा वाटत असतात आणि म्हणूनच मग या सगळ्या काही गोष्टींमध्ये ना कुठेतरी या गोष्टी संपवून टाकाव्यात, पण या सगळ्या गोष्टी कशा संपवता येतील हा सुद्धा विचार येत असतो. मग त्यातच आता राकेशचं सुरू असतं, राकेशला आता थांबायचं नसतं ना, म्हणूनच राकेश आता म्हणत असतो की माझं जरा काम राहिलं आहे, तसंही उद्या सगळं इथे प्रोग्राम आहे, मी जरा काम आहे ते करून येतो, म्हणजे कसं बरंही वाटेल ना, म्हणजे माझं तिथल्या कामाच्या सह्याही होतील आणि सगळ्याच काही गोष्टीही होतील, असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या गोष्टी म्हटल्या जातात तेव्हा ती म्हणते की का हो तुम्ही असं करताय, थांबा ना इथे. पण तो म्हणतो कामसुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि तेवढ्यातच अर्णवसुद्धा आता राकेशशी बोलायला म्हणून तिथे येतो आणि राकेशला म्हणत असतो. त्यावर राकेश म्हणतो की मलासुद्धा त्या क्लायंटचा कॉल आला होता, मला कळलं की सह्या राहिल्या आहेत. मग आता अर्णव जरा अंजलीकडेही बघत असतो, पण अंजली त्याच्याकडे न बघता इग्नोर करत असते. मग त्यातच आता अर्णव जो आहे तो मात्र राकेशला सांगतो की मी बघतो काय करायचं मॅनेज ते. मग आता राकेश म्हणतो की नको तुम्ही मॅनेज करू, मी जाईन बँगलोरला, तुम्ही काळजी करू नका, मी असताना, असं देखील
राकेश जो आहे तो बोलत असतो. राकेश जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा अर्णव म्हणतो, पण पॉसिबल होणार आहे का तुम्हाला? राकेश म्हणतो की हो हो पॉसिबल आहे मला, तुम्ही काळजी करू नका, मी करेन मॅनेज. आणि एकच सही घेऊन यायची आहे ना, तुम्ही माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली तर मी एवढं तर करू शकतो, असं देखील आता अर्णवला राकेश सांगत असतो. त्यावर अंजली पाहतच राहते. तर इकडे आता राकेश उद्या बँगलोरला जाणार असतो. खरं तर त्याला बँगलोरला जायचं उद्दिष्ट वेगळा होता आणि त्याला ना तिथे जाऊन त्या बाईला भेटायचं होतं आणि त्यासाठी त्याची ही सगळी काही नाटकं जी आहेत ती सुरू होती. तर अर्णवला या सगळ्या काही गोष्टी माहिती नव्हत्या. अर्णवला असंच वाटत होतं की हे सगळं काही काम आहे आणि म्हणूनच हा चालला आहे. तर दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टी अशा होतच राहतात. पण आता पुढील भागामध्ये पाहायला मिळत असतं की अर्णव आहे ना ईश्वरीला कसं कसं आता तयार करत असतो. कारण आहे ना त्याला काही झालं तरीसुद्धा आता ईश्वरीने त्या प्रोग्रामला यावं असंच वाटत असतं आणि यासाठी त्याची खूप जास्त धांदल उडालेली असते. वल्लरी म्हणत असते की आपण जायचं नाही हे ठरलेलं आहे ना, असं ती मुद्दामूनच विचारू लागते आणि त्यावर आता आजी अंजली शांतच असतात. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव जो आहे तो मात्र ईश्वरीला म्हणत असतो की मी तुला प्रॉमिस करतो आज ह्या प्रोग्रामला आपल्या घरातले सगळेच असतील. तर अर्णवने काही लहान मुलांना आपल्या हाताशी घेतलेलं असतं, प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्यांना आता त्याने पाठवलेलं असतं. कारण त्याला ना काही झालं तरीसुद्धा या सगळ्यांना आपलंसं करायचं होतं आणि ईश्वरीलासुद्धा सगळ्यासाठी घेऊन जायचं होतं आणि म्हणूनच त्याची धांदल सुरू होती. म्हणूनच त्याने हे सगळं प्लॅनिंग करून आता या सगळ्या काही गोष्टी करायच्या ठरवल्या होत्या. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा.